नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचाच म्हणजेच 21 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहणार आहोत. येथे सुभेदारांच्या घरात डायनिंग टेबलवरती सगळे नाश्त्याला आलेले असतात. त्यावेळेस कल्पनाताई म्हणतात ते दोघेजण घरात नाही आहे तर घर किती मोकळं वाटते ना. तर अस्मिता म्हणते नाही तर काय, कोणाच्या खाण्यावर असं बोलू नये, पण ते दोघंजण असे बका खायचे ना की ते मला जिभात आवडत नव्हतं. त्या मैना काकूना त्या तर असं 4 माणसांचं जेवण वाढून घ्यायच्या आणि म्हणायचे की एवढ्यात पुरवीन मी शी म्हणून अस्मिता असं तोंड विचित्र करते. त्यावर अर्जुन म्हणतो बास 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 बास, त्यांचा विचार अजिबात करू नको, आता फक्त पॉझिटिव्ह विचार करायचाच तू. आणि अर्जुन स्माईल करत असतो. त्यावरती पुन्हा जे म्हणतात अस्मिता आज चालूच आलीस ना गं, आता थोड्या वेळाने विनया येईल, ती तुला नवीन योगासनं शिकवेन तर अस्मिताला असतोय कंटाळा. तर अस्मिता म्हणते नाही मी उद्या म्हणाले होते ना, असं काय करतेस ग पूर्ण आजी, आज ना मी माझ्या मैत्रिणींबरोबर ती लंच प्लॅन केलेला आहे. तर कल्पनाताई म्हणतात अस्मिता तुला काल काय सांगितलं आहे, तुला बाहेरचं अजिबात काही खायचं नाही आहे. अस्मिता म्हणते अगं ते रेस्टॉरंट खूप छान नाही आहे, थोडं लांब आहे, पण तिथलं फूड ना अगदी घरच्यासारखं आहे, एकदम सेफ. तर पुन्हा जे म्हणतात घरच्यासारखंच खायचं असेल तर रेस्टॉरंट कशाला, घरीच खा ना मग, आणि तुझ्या एक मैत्रिणीनं सुद्धा घरीच बोलव जेवायला. अस्मिता अगदी तोंड वेडं करत असते. सायली म्हणते तुम्ही सांगा बरं अस्मिताताई काय बनवायचं ते, मी सगळ्यांसाठी बनवीन तर अस्मिता म्हणते की असं काय करताय, मी आनंदात राहायला पाहिजे का नाही, मग माझ्या मैत्रिणींबरोबर हे आउटिंग गरजेचं आहे, मी जाणार म्हणजे जाणारच तोपर्यंत अर्जुन म्हणतो की मम्मा तिला ना काही करून बाहेरचं खायचंच होतं, मला वाटतं की ही जबाळ आलेल्या बाहेरचंच खायला मागणार आहे. तर अस्मिता त्याला चमचा फेकून मारत असताना म्हणते बघ ना ग कसा करतोय, असं छान असं यांची मजा दाखवली आहे सुभेदारांच्या घरात. तोपर्यंत तिथे अश्विनी येतो आणि अश्विन ग्लास भरून पाणी घेतो आणि पाणी पित असतो. तोपर्यंत सायलीबाई लगेचच पोहे वाढतात प्लेटमध्ये आणि देतात आणि म्हणतात की अश्विन भाऊजी नाश्ता घ्या ना. तर अश्विन पाहतो अर्जुन पण त्याला खुणवत असतो की बस म्हणून. तर लगेचच अश्विन बघा कसा म्हणतो तन्वीने बनवला आहे का हा नाश्ता, आता हे जे तन्वी घरात असेल तर बनवेल ना. तर मग तो तन्वीने नाही ना बनवलेला, मग मी खाणं ते तुमच्या नियमात नाही ना बसत आहे. तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. कल्पनाताई म्हणतात अश्विन हे बघ ते नियम तुझ्याकरता नाहीच आहेत रे. पण अश्विन म्हणतो पण माझ्या बायको करता तर ती नियम आहेतच ना गं. त्या बिचारीला स्वतःच्या घरामध्ये मनासारखं राहता येत नाही आहे, काही खाता येत नाही आहे, ते बिचारी तुमचं सगळं ऐकते, मग मी तुमचे नियम मोडण्याचं पाप तर अजिबातच करणार नाही तर सगळ्यांना वाईट वाटत असतं की अश्विन उपाशी चाललाय म्हणून. तर अश्विन तसाच सायलीला थँक्यू म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर हे सगळं पूर्णाजीला आवडत नाही. पूर्णाजी म्हणतात अश्विनला हे सगळं कळतच नाही आहे का, तन्वी आपलं ऐकते कारण तिला स्वयंपाकघरात जायचंच नसतंय. त्यावर ती लगेचच कल्पना ते म्हणतात हो ना बिचार अश्विन रोज बाहेरचं खातो, त्यांना आवडत नसते की अश्विन रोजच बाहेरचं खातो ना. आणि म्हणतात की ती तन्वी खोलीमध्ये नुसती ना लोळत पडलेली असते, आज तर बघा ना ती साधी खोलीच्या बाहेरसुद्धा आलेली नाही आहे. त्यावर विमल पाठीमागून म्हणते की वहिनी तन्वीताई ना आज सकाळीच बाहेर गेल्यात, अजून आलेल्याच नाही आहेत. सायली म्हणते जाऊ दे ना विमलताई, घरात नकारात्मक विषय काढायचेच नाही आहेत, असं ठरलं आहे ना आपलं, नकोच त्यांचा विषय. तोपर्यंत अर्जुन म्हणतो की राईट, आपण घरामध्ये अजिबात निगेटिव्ह विचार घ्यायचेच नाहीत. आणि म्हणतो की हे बघ माझं झालेलं आहे बायको, मी तुला ऑफिसमध्ये गेल्यानंतर फोन करतो. अस्मिता म्हणते अगो बाई म्हणजे थेट 15-20 मिनिटांनी फोन करणार. अर्जुन तू सायलीशी बोलल्याशिवाय श्वास कसा घेणार रे, असं मुद्दामून त्याची मजा घ्यायला बोलत असते. तर अर्जुन आणि सायली लाजत असतात. तर पूर्णाजी म्हणतात अगो तिला श्वास घेता नाही ना आला तर तो पटकन फोनवरती सायलीचा फोटो बघेल. आणि कल्पनाताई म्हणतात तुझ्या स्क्रीनवरती सायलीचाच फोटो असेल ना रे, म्हणून सगळेजण त्याची मजा घेतात आणि हसतात. सायली बिचारी नुसती लाजत असते. अस्मिता म्हणते नाही अर्जुनचा लाईफ सेवर. तोपर्यंत अर्जुन तरी काय चाललंय, आज मीट टार्गेट आहे का तुमचं, बरं असू देत ग्रेट, असंच हसत राहा. आता आपण इकडे दुसरा सीन बघतोय. त्या रेस्टॉरंटमध्ये साक्षी म्हणजे समीरा आणि सचिन हे दोघंजण जेवायसाठी आलेले असतात. आता तिथे साक्षी त्याला मेनू कार्ड बघून साक्षी म्हणत असते की तू हार्ड ड्रिंक घेणार, तर सचिनचं काही लक्ष नसते. ते म्हणते हॅलो, तर तो म्हणतो नाही मी नाही घेणार. तर साक्षी म्हणते यू आर सो मीन, अरे तुम्हाला विचार तरी की मी घेणार की नाही. त्यावर लगेच सचिन म्हणतो सॉरी सॅम तू हार्ड ड्रिंक घेणार का. तर लगेच समीरा म्हणते की नो आय डोंट ड्रिंक. आणि
तरीही विचारायला तर हवंच की नाही, असं साक्षी त्याला बोलत असते. त्यावेळेस तो लगेच चेहऱ्यावरचा गॉगल काढतो आणि तिच्याकडे बघत राहतो. तर लगेच समीरा म्हणते, अरे काय झालं, असा का बघतोयस म्हणून. सचिन म्हणतो, मला सांग आपली मैत्री किती दिवसाची आहे, 10 वर्ष 20 वर्ष का ती चाइल्डहुडपासून. तर साक्षी म्हणते, अरे असं काय बोलतोयस, आपण तर मागच्या काही दिवसापासून बोलतोय ना. त्यावर सचिन लगेचच तिच्या हातावरती हात ठेवून म्हणतो, मग मला असं का वाटते की आपण जन्मजन्मीची मित्र आहोत. तू मला इतकी का आवडायला लागली आहेस सॅम. मला ना की माझ्या पासबद्दल तुला काहीतरी सांगायचं आहे की माझं ना एक अफेअर होतं, पण ते पूर्ण झालंच नाही आहे. आणि तसंही मला तिच्याबद्दल ती अटॅचमेंट कधी वाटलीच नाही की जी तुझ्याबद्दल वाटते, आत्ता वाटते तुझ्याबद्दल. त्यावरती साक्षीसुद्धा त्याच्या हातावरती हात ठेवते आणि लगेचच म्हणते की म्हणजे तू इतकं छान मोकळेपणाने बोललास ना माझ्याशी की आता मलाही माझ्या पास्टबद्दल तुला सांगावं असं वाटतंय. माझासुद्धा एक पास्ट होता. माझ्याही आयुष्यात एक मुलगा होता. आमचं नातं तर अगदी एंगेजमेंटपर्यंत गेलं होतं. पण खरं सांगते, त्या मुलाची ना लायकीच नव्हती माझ्या आयुष्यात राहण्याची, अजिबात लायकी नव्हती. असं बघून सचिन स्माईल करत असतो. आता पुन्हा इकडं भाग दाखवलेला आहे अर्जुनच्या ऑफिसचा. आता तिथे एक माणूस आलेला होता आणि अर्जुन त्याला म्हणत असतो की तुम्ही फ्रॉड केलेला नाही आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. आता पुढचं जे काही असेल ते माझे असिस्टंट चैतन्य करीत पाहतील, थँक्यू म्हणून तो माणूस तिथून निघून जातो. तोपर्यंत तिथे चैतन्य येतो. तोपर्यंत चैतन्य म्हणतो, ते समीर आज त्यांची केस डिस्कस करायला येत आहे, तर आज त्यांना संध्याकाळी बोलू का 4 वाजता. तर अर्जुन म्हणतो, नाही आज नको, आज मी आणि सायली त्या लोखंडेंकडं चाललो आहे. लगेच चैतन्य म्हणतो, लोखंडेंकडे का, काय त्यांच्यावरती केस करणार आहेस का काय. अर्जुन म्हणतो, नाही इतक्यात नाही, पण त्या लोखंडेंकडून मला बरीच इन्फॉर्मेशन काढायची आहे. आता बघ ना, सायली त्या लोखंडेंची मुलगी नाही आहे हे मधुभाऊंनी कन्फर्म केले आपल्याला, राईट ना. चैतन्य म्हणतो, हो. मग तरीसुद्धा त्या लोखंडांच्या फॅमिली फोटोमध्ये सायलीच्या लहानपणीचा फोटो कसा काय आला बरं. आता चैतन्यसुद्धा विचार करायला लागतो आणि म्हणतो, आयुष्यपत रे, हा विचारच केला नाही आहे मी. अर्जुन म्हणतो, बरोबरच आहे. मग चैतन्य म्हणतो, हा काय प्रकार असेल बरं. अर्जुन म्हणतो, तेच कळत नाही आहे ना, आणि म्हणूनच आज आम्ही लोखंडेंच्या घरी जाणार आहोत. आय होप की तिथे तरी आम्हाला सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं मिळतील म्हणून. आणि त्याच्यानंतर पुन्हा सचिन आणि साक्षीचा भाग दाखवलेला आहे. सचिन म्हणतो की सॅम, पास्ट इज पास्ट, पण आता आपण दोघेही एकमेकांचा प्रेझेंट आहोत आणि फ्युचरसुद्धा, असं हे दोघंजण बोलतच असतात. तोपर्यंत तिथे अस्मिता तिच्या मैत्रिणींसोबत येत असते, कारण ते सुद्धा आज हॉटेलमध्ये जेवायला आलेले असते आणि सचिनचं लक्ष नेमकं जातो अस्मिताकडे. तसं सचिन एवढा घाबरतो, लगेचच त्याला त्रास होतो असं फिलिंग करायला लागतो आणि लगेचच सचिनचा चेहरा जो आहे तो एकदम ब्लॅक अँड व्हाईट दाखवला आहे, कारण तो घाबरतोच एवढा. चेहऱ्यावरती हात ठेवतो, लगेचच तिथे असलेलं मेन्यू कार्ड जे आहे तर ते काही चेहऱ्याला लावतो, डोकं दुखण्याचं नाटक करतो. साक्षीला हे सगळं काही कळतच नाही. साक्षी म्हणते, काय होतंय तुला, काय होतंय. तो साक्षी अस्मिताकडेच बघत असतो. लगेचच तो सचिन समीराला म्हणतो, आपण जाऊयात का इथून, मला त्रास होतो, असं म्हणून तिला पटकन उठवतो आणि लगेच बरोबर तिथून निघून जायला सुरुवात करतो. समीराला काहीच कळत नसते की अरे असं का ती विचारते, पण तो तिचा ऐकूनच घेत नाही. पटकन तिचा हात पकडतो आणि हॉटेलच्या बाहेर जातो. असं आता अस्मितानं हे सगळं पाहिलेलं आहे. अस्मिताला संशयच आला आहे. आता इकडं दाखवलं आहे की सायलीचा. तर सायली सगळी किचनमधली कामं आवरत असते आणि विचार करत असते की अर्जुनचा अजूनही मेसेज कसा काय आला नाही बरं. फोन बघते आणि म्हणते की काय करू मी या माणसाचं, ऑफिसला जाऊन मेसेज करतो म्हणालेत, पण एकदा कामात अडकले ना की जगबुडी जरी झाली ना तर यांना काही फरक पडणार नाही आहे. मीच कॉल करते आता. म्हणून सायली अर्जुनला फोन करते. अर्जुन फोन उचलतो आणि लगेचच म्हणतो की बघ माझ्या बायकोचाच फोन आहे म्हणून चैतन्याला सांगत असतो आणि म्हणतो, हॅलो बायको, 100 वर्ष आयुष्य हां तुला, आत्ताच तुझं नाव काढलं होतं. सायली म्हणते, हो चैतन्य भाऊजींनी काढलं असेल ना माझं नाव. अर्जुनला वाटतं की अरे कसं काय हिला हे कळलं असेल. तर सायली म्हणते, तुम्हाला तर मी आठवतच नाही आहे. अर्जुन म्हणतो, नाही असं नाही आहे, मीच नाव काढलं आहे तुझं. अगं मी चैतन्याला सांगतच होतो की, तर की काय माझी बायको किती भांडकुदळ आहे, नुसती डोक्याला ताप देत असते, बरोबर आहे ना. अर्जुन म्हणतो, नाही अगो मी तर चैतन्याला सांगत असतो की माझी बायको कशी एकदम परफेक्ट आहे ते, एकदम राईट डिसिजन घेते आणि आज आम्ही लोखंडेंकडे पण जातो आहे. तर सायली म्हणते, हे तुम्ही त्यांना सांगितलंच, पण जिला सांगायचं होतं तिला तर सांगितलंच नाही. अर्जुन म्हणतो, अगं त्यासाठीच तर मी तुला फोन करणार होतो. सायली म्हणते, किती वाजता भेटायचं आहे, रागानेच विचारते.
तर अर्जुन म्हणतो, अगं बायको किती चिडतीयेस. सायली पुन्हा विचारते, किती वाजता भेटायचं नीट सांगा. अर्जुन म्हणतो 4 वाजता भेटायचे आणि पटकन फोन कट करते. इकडं अर्जुन हॅलो हॅलो म्हणतो, तोपर्यंत तिने फोन ठेवलेला असतो. लगेच चैतन्याला म्हणतो, बघितलंस हिची ना नेहमी बायकोगिरी चालू असते, हे करा ते करा आणि फोन ठेवायचा बस. चैतन्य म्हणतो, अरे पण तू करतोसच काय असं सगळं. नाही ना, तू ती सांगते ती करत. अर्जुन बायकोचं काहीही ऐकत नाही. लगेचच अर्जुन म्हणतो, तू ना तू सुद्धा तसाच आहेस. बरोबर आहे, मी पण विसरलो, कोणाला सांगतोय मी. जिथे माझी बायको तिथं मागे मागे तिचा दीर पण लगेचच जाणार आहे की नाही. तुम्ही ना दोघेसुद्धा ना एकाच टीममधले आहात, लक्षात घ्या. असं म्हणून हा सीन इथंच संपलेला आहे. इकडे साक्षीला घेऊन सचिन बाहेर आलेला असतो. साक्षी म्हणत असते, अरे काय काय चाललं आहे तुझं, काय इकडे काय एवढं, थांब बरं जरा 1 मिनिट थांब. आणि त्याला थांबवते आणि विचारते की नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा, काय इथे तू पटकन तिथून उठून निघून आला असतावर. सचिन म्हणतो, अगं तिथे ना खूप ऊन होतं गं सॅम, आणि तिथे ना मला डस्ट पार्टिकल्स यामुळे ना ब्रिदिंग प्रॉब्लेम झाला ना, त्याच्यामुळे ना पॅनिक अटॅकसारखं झालं आहे. लगेच समीरा म्हणते, व्हॉट, अरे तिथं काही इतकंही ऊन नव्हतं किंवा डस्टही नव्हती आणि पॅनिक अटॅक येण्यासारखं तर तिथं काहीच नव्हतं. सचिन मला खरं सांग काय झालं आहे ते. त्यावर सचिन सांगत असतो की असं काहीच झालेलं नाही, मी तुला नंतर सांगतो, तू इथून चल पटकन. असं म्हणून सचिन आणि समीरा तिथून निघून जातात. इकडं अस्मिताला संशय आलेला असतो की सचिनच त्या मुलीसोबत आहे म्हणून. त्यानंतर लगेच अस्मिता त्याच्या मागे येते. आता इकडं सचिन आणि समीरा दोघेही हॉटेलच्या बाहेर पडून चालत पुढे निघालेले असतात पार्किंगकडे, जिथे गाड्या पार्क केलेल्या आहेत तिथं. आणि सचिन समीराचा हात पकडून पुढे जात असतो, पाठीमागे त्यांचा पाठलाग करत असते अस्मिता. अतिशय हैराण झालेली असते सचिनला बघून आणि एकदम शॉकिंग होऊन ती चालत असते. चालता चालता अचानकच तिचा मोबाईल खाली पडतो आणि इकडे दाखवलेलं आहे की सचिन मागे वळून सुद्धा बघत नाही, तो समीरासोबत पुढेच चालत असतो. तोपर्यंत अचानक अस्मिताचा मोबाईल तिच्या हातातून खाली पडतो. तिला त्रास होत असतो, तिला चक्करसुद्धा येत असते, त्याच्यामुळे तिला फोनसुद्धा उचलता येत नाही. ती कशी बशी वागते बिचारी फोन घेण्यासाठी, पण एक माणूस तिला मदत करतो, तिचा फोन हातात देतो आणि ती वागते. तोपर्यंत हे दोघंजणं पुढे निघून जातात. आता ते कुठे गेले हे तिच्या लक्षातच येत नाही. अस्मिता पुन्हा मोबाईल हातात घेते आणि पुन्हा बघते, तर थोडं चालल्यानंतर तिला ते दोघेजणही दिसतात. आता अस्मिता जी आहे तर ती सचिनचा पाठलाग करत पुढे निघून जाते. तिथे आता हे सुद्धा असते, समीरासुद्धा असतेच. तर समीरा बघते की ही तर अर्जुनची बहीण आहे म्हणून, आणि लगेचच तिथे हे दाखवलेलं आहे की अस्मिता ज्याच्या खांद्यावर हात ठेवते तर तो मुलगा सचिन नसतो, दुसराच कोणीतरी असतो. आणि लगेचच साक्षीच्या म्हणजे समीराच्या लक्षात येते की अस्मिताला बघूनच सचिन एवढा हैराण झालेला आहे म्हणून. आणि आता त्यानंतर लगेचच सचिन येतो आणि ती विचारते की काय रे सचिन, तू कुठे गेला होतास म्हणून. हा भाग ना अतिशय थरारक दाखवलेला आहे. अस्मिता त्यांचा पाठलाग करते आणि तो मुलगा दुसराच निघतो. त्यानंतर अस्मिता त्याला सॉरी म्हणून पाठीमागे येते, पण या सगळ्यांकडे साक्षीचं म्हणजे समीराचं लक्ष असतं. अस्मिता तिथेच विचार करते की अरे हा सचिन तर नाही आहे म्हणून, आणि अस्मिता तिथून निघून जाते. पण समीराच्या डोक्यातून हे काही केल्या जातच नाही. तोपर्यंत सचिन येतोच, कारण त्या मुलाचं आणि सचिनचं दोघांचंही जॅकेट सेमच असतं, त्यामुळे त्यांच्या काही लक्षात आलेलं नसतं अस्मिताच्या. आणि लगेच समीरा विचारते कुठे गेला होतास तू, तर तो म्हणतो अगं तिथं डस्ट होती ना, त्यामुळे ना मला वॉमिटिंग झालं गं, मी वॉशरूमला गेलो होतो, रिअली फील व्हेरी बॅड. चल सॉरी, आपण घरी जाऊयात, म्हणजे मला तिथं बरं वाटेल, चल ना जाऊयात. तर लगेच साक्षी विचार करते हे सगळं काय चाललंय. सचिन अर्जुन सुभेदारच्या बहिणीला बघून इतका का पॅनिक झालाय. सचिन खोटं बोलतोय ना, हा नक्कीच आहे ना त्या अस्मिताला ओळखतोय, असं म्हणून ती गाडीपाशी उभारलेली असते. तोपर्यंत लगेच सचिन म्हणतो सॅम काय विचार करते, चल ना, म्हणून दोघेही गाडीत बसून निघून जातात. इकडे समीरा घरी आल्यानंतर लगेचच महिपतला फोन करते आणि लगेच महिपत उचलतो फोन आणि लगेचच तो म्हणतो की बोला समीरा मॅडम, काय झाला का सचिन दीक्षितसोबत तुमचा खानपान. तर तिकडं लगेचच समीरा म्हणते की अण्णा कसला खानपान आणि काय, इकडे खूपच मोठा गोंधळ झाला आहे. महिपत म्हणतो आता काय झालं, नाही म्हणजे आता तो समीरा नाही हे कळलं का त्याला. तर साक्षी म्हणते कसलं काय, या सचिनबद्दल ना उलट मलाच एक संशय आहे अण्णा. आज ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही दोघं जर जेवायला गेलो होतो ना, तिथं ती अस्मिता आली होती. महिपत म्हणतो कोण अस्मिता, तर ती म्हणते की अस्मिता सुभेदार, अर्जुन सुभेदारची सख्खी बहीण. महिपतच्या चेहऱ्यावरचा रंग जोडतो. तो म्हणतो तुला कसं काय माहिती.
तो तिला ओळखतं ते. मग त्यानंतर साक्षी म्हणजे समीरा जो काही प्रकार घडला तो त्याला सगळं महिपतला सगळं सांगते. व्हिज्युलाइज करून दाखवलं येतं की लगेचच अस्मिताने कसं त्याच्या खांद्यावरती हात ठेवलं. तो मुलगा वेगळा निघाला. तोपर्यंत सचिन वॉशरूममध्ये गेला होता आणि सॉरी म्हणून अस्मिता तिथून निघून जाते. हा सगळा प्रकार ती महिपतला सांगते. हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. तर हे ऐकल्यावर महिपत म्हणतो सुभेदारच्या बहिणीला बघून दीक्षित लपला. साक्षी म्हणते एक्झॅक्टली अण्णा आय नो हे सगळं खूप ऑड आहे, पण मी ठरवलंय की आता मी या सचिनला जाब विचारणार आहे. बघूच तो या सगळ्यावरती काय उत्तर देतोय तोपर्यंत महिपत म्हणतो नाही पोरी ही अशी चूक अजिबात करू नकोस. बाईचा थेट हल्ला कसा चुकवायचा हे पुरुषाला बरोबर कळत असतं. त्याला बेसावत राहू दे. त्याला काहीच कळता कामा नये. तू त्याला आता काहीच विचारू नको. तर साक्षी म्हणते म्हणजे मी त्याला काहीच विचारायचं नाही आहे, त्याला जाबच विचारू नको. तर महिपत म्हणतं हां काही घडलंच नाही असं वागायचं आणि हां मला त्या दीक्षितचा सगळा इतिहास भूगोल बघू दे आणि त्याच्यानंतर आपण ठरवू त्या दीक्षितला पालखीत बसवायचं का तिरडीवर झोपवायचं ते. त्यावर समीरा म्हणते अण्णा प्लीज हां तुम्ही असलं काहीतरी आता बोलू नका. तुम्ही असं काहीतरी बोलायला लागलात ना की मला टेन्शन यायला लागतं. हां हे बघा तुम्ही शांत डोक्याने ना सगळी माहिती काढा. तुम्हाला जसं काही कळेल ना तसं मला कळवा. हां तो आता वॉशरूममध्ये गेलाय म्हणून मी तुम्हाला फोन केला. मी जर अशी बोलत राहिले ना तो प्रॉब्लेम होईल आणि तो कधीही बाहेर येऊ शकतो असं म्हणून समीरा फोन ठेवते. साक्षी फोन ठेवतो. आता इकडे दाखवलेला आहे सीन. अस्मिता घरात आलेली आहे. घरात आल्यानंतर जोरात पर्स फेकते आणि फोन लावत असते कंटिन्यू सचिनला. तोपर्यंत पूर्ण आजी म्हणता आलीस का. अस्मिता काहीच उत्तर देत नाही आणि म्हणते आजी 1 मिनिट थांब ना जरा. तर लगेचच पुन्हाजी म्हणतात अगं काय झालं एवढं आल्यापासून तो फोनवरच आहे. कल्पनाताई म्हणतात मैत्रिणीशी फोनवर बोलून अजून पोट भरलेलंच नाही वाटतं म्हणून ही फोनाफोनी चालली आहे. अस्मिता सिरियस होऊन म्हणते मी मैत्रिणींना फोन करत नाही आहे, सचिनला कॉल करते पण तो उचलतच नाही आहे अजून. त्यावरती लगेचच पुन्हाजी म्हणतात अगं पण काय झालं एवढं. तर अस्मिता म्हणते मी सचिनला पाहिलं इथे पनवेलमध्ये आणि अस्मिता रडायला लागते. डोक्याला हात लावून बसते. कल्पनाताई आणि पूर्णाजी तर घाबरूनच जातात एकदम. तर अस्मिता रडत असते. हे बघून कल्पनाताई म्हणतात काय अगं पण असं कसं, आधी तू ये बरं इथे बस सोप्यावरती असं म्हणून कल्पनाताई अस्मिताला सोप्यावरती बसवतात. आता पूर्णाजी म्हणतात आता शांतपणे सांग बरं काय झालंय ते. अस्मिता म्हणते आम्ही जिथे जेवायला गेलो होतो ना तिथं ना मला सचिन दिसला आणि त्याच्याबरोबर ना कोणती तरी मुलगी होती. पूर्णाजी म्हणतात काय मग तू त्याला तिथं जाऊन जाब नाही विचारलास. अस्मिता उभारते आणि म्हणते की मी बोलायला गेले त्याच्याशी, मी त्याच्या खांद्यावरती हात पण ठेवला, त्याला वळवलं पण तो दुसराच कोणीतरी निघाला, तो सचिन नव्हता. त्यावर कल्पनाताई म्हणतात अगं अस्मिता म्हणजे काय, तो सचिन होता की नव्हता, तो नीट काहीतरी सांग बरं आम्हाला. त्यावर अस्मिता सगळं प्रकरण जे काही घडलं ते सांगते. कल्पनाताई म्हणतात अस्मिता तू त्याच्या मागे धावत गेलीस आणि तुझ्या पोटामध्ये कळ आली. तुला किती वेळा सांगितलं या अवस्थेमध्ये आपल्याला खूप जपायचं असतं म्हणून. तर अस्मिता म्हणते मम्मा मला काही झालेलं नाही आहे पण या गडबडीमध्ये ना सचिन निसटलाय. पूर्णाजी म्हणतात निसटला. अगं तू आत्ता म्हणालीस ना तू त्याच्या मागं गेलीस, त्यांच्यावरती हात ठेवला, तो वळला आणि तो सचिन नव्हता म्हणून. मग याचाच अर्थ की तुला भास झाला. अस्मिता पूर्णाजीकडे बघतच राहते आणि पूर्णाजी म्हणतात तो रात्रंदिवस तो सचिनचा विचार करत असते ना म्हणून तुला सगळीकडे सचिनच दिसतोय आणि हसतात. तोपर्यंत कल्पनाताई म्हणतात नाही तर काय उगीच स्वतःला त्रास करून घ्यायचा. अस्मिता तो सचिन आहे दिल्लीला आणि तुला त्याचे भास होत आहेत इथे. तर अस्मिता सिरियसली म्हणते मम्मा मला भास होत नाही आहे, तुमचा माझ्यावर विश्वास का बसत नाही आहे, तो सचिनच होता असं करून जोरजोरात ओरडत असते आणि ओरडता तिला अचानक चक्कर येते. अस्मिता सोप्यावरती बसते आणि तशीच चक्कर येऊन तिथेच सोप्यावरती पडते. आता कल्पनाताई तिला वारं घालतात, पूर्णाजी तिच्यावरती पाणी शिंपडतात, विमलताई तिचे पाय वगैरे जे आहेत तर ते चोळून देतात पण काही केल्या अस्मिता शुद्धीवरती येत नाही. तोपर्यंतच पूर्णाजी म्हणतात की कल्पना अगं अश्विनला तरी फोन. आता कल्पनाताई लगेच अश्विनला फोन करतात आणि म्हणतात अस्मिताला चक्कर आली ये बाबा लवकर घरी म्हणून. आणि इकडे तिच्या तोंडावरती पाणी मारतात तर ते झोपेमध्ये सुद्धा फक्त सचिन असंच म्हणत असते.
आता इकडे सदाशिव चहावाल्याशी हुज्जत घालत असतो, देणारे लवकर चहा, मला माहिती आहे माझे पहिले बाकी आहेत पैसे म्हणून चहा देत नाही आहे ना, देतो म्हणलं तुला पैसे. तर मैनावती म्हणत असते, अहो हळू बोला ना. सदाशिव म्हणतो, हळू काय हळू, बघितलं का केवढासा चहा दिलाय म्हणून. तर मैनावती म्हणते की बघा मिळालाय ना, तूच बघा. तोपर्यंत गाडीत इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या मागूनच येत असतात आणि पाहतात तर हे दोघं आरामात टपरीवरती बसून चहा पित असतात. आता अर्जुन सदाशिव आणि मैनावतीच्या समोर येतो आणि म्हणतो सदाशिवच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणतो की झाला चहा पिऊन, झाला. मैनावती लगे घाबरते म्हणते, अगो भैया तुम्ही कसं काय. अर्जुन म्हणतो, सावकाश सावकाश. सदाशिव म्हणतो, तुम्ही चहा घेणार. मैनावती म्हणते, हा चहा घ्या दादा, 2 चहा द्यावं. अर्जुन म्हणतो, हो सगळं घेऊ, हां पण आम्हाला जे हवंय ते तुम्ही अगोदर आम्हाला द्या. आता ह्याच दोघं तर इतके घाबरलेले असतात, ह्यांचे चेहरे भयानक दाखवलेले आहेत. मैनावती म्हणते, काय हवंय तुम्हाला. सायली म्हणते, तुमच्याच घरी यायला निघालो होतो पण बरं झालं इथंच भेटलात ते. मैनावती म्हणते, अगं काय केलं आता आम्ही. सायली म्हणते, आधीच जे करून ठेवलेस ना तू तर मी त्याचाच जा विचारायला आली. अर्जुन म्हणतो, आज आम्हाला आमच्या प्रश्नांची खरी उत्तर हवेत. सदाशिव म्हणतो, खरी उत्तर. सायली म्हणते, तुम्ही आमच्या घरात जे येऊन गोंधळ घातला त्याचं खरं कारण काय होतं. मैनावतीला तर कळतच नाही. सायली म्हणते, तुम्ही आमच्या घरात चोरी केली म्हणून आम्ही तुम्हाला हाकलून दिलं, पण आम्हाला तेव्हा हे माहिती नव्हतं की तुम्ही पूर्णाजीच्या जीवाशी खेळलायत म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की हे बघा, तुम्ही चोरी केली तरीसुद्धा मी पोलीस कंप्लेंट केली, आम्हाला आमचे दागिने आणि पैसे परत मिळाले म्हणून आम्ही तुमची पोलीस कंप्लेंट केली नाही, पण अटेम्प्ट मर्डरसाठी तुमच्या दोघांवरती केस तर नक्कीच होऊ शकते. तर मैनावतीला कळत नाही. मैनावती म्हणते, काय होऊ शकते म्हणजे काय. तर लगेच सदाशिव म्हणतोय, खुनाचा प्रयत्न केला ना म्हणून. तर मैनावती जोरात ओरडते, अगो बाई, अगरे माझ्या कर्मा, आम्ही नाही बाबा कुणाचा खून वगैरे प्रयत्न केला, आम्ही कोणाचा खून नाही बाबा करू शकत, आम्ही असं नाही करू शकत, आम्हाला पोलिसांमध्ये देऊ नका, आम्ही तुमच्या पाया पडतो म्हणून दोघंही त्याच्या पाया पडण्याचं नाटक करतात. अर्जुन म्हणतो, झालं का नाटक करून, रिलॅक्स व्हा. हां आता रिलॅक्स व्हा, आता आम्हाला आमच्या प्रश्नांची खरी उत्तरं हवी आहेत. सदाशिव आणि मैनावती पुरते घाबरलेले दाखवले आहेत. अर्जुन म्हणतो, जर तुम्ही आम्हाला आमच्या प्रश्नांची खरी उत्तरं जर का तुम्ही दिली नाहीत तर मी काय करीन. लगेचच सदाशिवला कळतं की अर्जुनला पुढे काय बोलायचं आहे ते, आणि इथेच हा भाग संपलेला दाखवलेला आहे. आता हा भाग तर इथं संपलेलाच आहे. आता आपण पाहणार आहोत उद्याचा प्रोमो, पण त्यापूर्वी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भागात आपण पाहतोय की प्रतिमा त्या देवीसमोर हात जोडून उभ्या असतात आणि म्हणतात, तुझ्या कृपाने जवळजवळ मला सगळं आठवतंय, पण ज्याचा त्रास होतोय नेमकं तेच का आठवत नाहीये, जे दिसतं त्याचा अर्थ का लागत नाहीये. आणि इकडे साक्षी महिपतला म्हणत असते, तो सचिन त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीला बघून लपल्यापासून आहे ना अण्णा सगळं काही माझ्या हातातून निसटत चाललंय असं वाटत चाललंय. महिपत म्हणतो, असं कसं वाटल, इथं तुझा बाप जिवंत आहे ना. पण साक्षी म्हणते, पण जगातल्या सगळ्याच गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही येत ना, नाहीतर असा तोंड लपून जगण्याची वेळ आली नसती माझ्यावरती. आणि सायली आणि अर्जुन म्हणत असतात की अर्जुन सायलीला म्हणत असतोच की सदा आणि मैना यांनी जे काही वागले आणि बोलले ते खूप अनएक्सपेक्टेड होतं, त्यामुळे या सगळ्याशी महिपतचा काही संबंध असेल का. आपण त्या बाईला भेटायला जाऊया जिच्याकडे सदा आणि मैनाने तिच्या मुलीला पाठवलं होतं. आणि इथेच हा भाग संपलेला आहे. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.